मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या लाभार्थ्यांना आता नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना सुद्धा आता पैसे मिळणार आहे. पण कशी मिळवायची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. त्यासाठी तत्पुरती चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा एकही हप्ता आला नसेल, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता शासनाने आता एक पर्याय दिलेला आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी लाडक्या बहिणी ह्या अपात्र झालेल्या आहेत. ते का? कारण की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी ही चुकलेली आहे, अशा लाडक्या बहिणींची केवायसी सुद्धा आता एडिट होणार आहे. आता कशी होणार आहे संपूर्ण माहिती आपण घेऊयात. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी जी आहे, लाडक्या बहिणी 31 डिसेंबर 2025 रोजी ही केवायसीची तारीख संपलेली आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या थ्रू जे आहे आता लाडक्या बहिणींची केवायसी ही चुकलेली, म्हणजे जे गव्हर्नमेंट सरकारी नोकरीदार असा जो ऑप्शन होता त्या ठिकाणी त्याला नाही म्हणायचं होतं. त्या ठिकाणी होय जर केलं असेल तुम्ही, त्यानुसार सुद्धा अपात्र ठरवल्या गेला असाल. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबरचा तर आलाच नाही. 31 डिसेंबर रोजी हप्ता जो जमा झाला होता तो नोव्हेंबरचा होता, तो आला नाही. आता जे आहे तर 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा जो आहे सन्मानित जमा झालेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे लाडक्या बहिणी, तुम्हाला जर हप्ता आला नसेल, तुम्हाला एक काम करायचे, त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील. काही म्हणा तुमच्या जवळचं जे तालुक्याचं जे आहे आता महिला व बाल विभाग जो असतो त्याचं कार्यालय असतं, त्या कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे. ती तुम्हाला एक रितसर एक अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा आहे की तुम्हाला अर्ज जो आहे, आता तुम्ही पात्र आहात, तुम्ही सरकारी नोकरदार नाही, आमच्याकडून केवायसी चुकलेली आहे करताना तो समजलेला नाही प्रश्न. कारण की त्यामुळे आमची केवायसी चुकल्यामुळे आमचे हप्ते हे बंद झालेले आहे. आमची चौकशी करून तात्काळ आमचे जे आहे हप्ते सुरू करावे, अशी मागणी ही महिला व बाल विकास विभागाकडे तुम्हाला करायची आहे. कारण की तुमची जी चौकशी जी आहे आता अंगणवाडी सेविकाकडून सुद्धा केली जाऊ शकते. कारण तुम्हाला हे काम अगोदर करायचं आहे, तुम्हाला अर्ज करायचा आहे की आमची हप्ते बंद झालेले आहे. आमचं कोणी सरकारी नोकरीमध्ये नाही, आम्ही हातावरचे पोट भरणारे लोक आहात. कारण की आम्हाला हा श्रमनिधी हवा आहे. कारण की आमची केवायसीची चुकल्यामुळे आमचा हप्ता बंद झालेला आहे. त्यामुळे आम्हाला हप्ता मिळण्याबाबत असा हा अर्ज करणे खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही जर काहीच केलं नाही तर तुमचा असेच हप्ते तुम्ही अपात्र असेच राहाल आणि तुमचे हप्ते कंटिन्यू बंद राहील. तुम्हाला पुढे जाऊन केवायसी सुद्धा बुवा मिळणार नाही. कारण की तुम्ही अपात्र आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जर अपील नाही केले तर तुमचा हप्ता कायमचा बंद असू शकतो. कारण की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महिला व बाल विकास जे असतो तो विभाग असतो, त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयामध्ये जायचं, ते तुम्हाला रितसर अर्ज करायचा आहे. आम्ही कार्यालयामध्ये जाऊन संपूर्ण माहिती घेतली. कारण की तिथून तुमची केवायसी एडिट सुद्धा होऊ शकते. कारण की तिथं एक ऑप्शन आहे, तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता. कारण की तुमची चौकशी करून तुमचे हप्ते हे परत चालू करू शकता सरकारची, असं हे धोरण आहे. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींची हे अपात्र झालेले, बऱ्याच लाडक्या बहिणींना पात्र असून सुद्धा हा हप्ता मिळाला नाही. का मिळाला नाही तुम्हाला समजलं असणार लाडक्या बहिणींनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी महत्त्वाची केवायसी कशी करायची रितसर आणि संपूर्ण माहिती आणि योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळत असते. त्यासाठी चॅनल तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. भेटूया लाडक्या बहिणींनो नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद.